पण आता दिसू पण शकतं आणि आता आम्ही सफारीला चाललोय. तुला काय वाटतं आज वाघ दिसेल की नाही? माहित नाही मला, वाघावर आहे. काल तर वाघ नाही दिसला, पण आता होपफुली आज दिसू दे, कारण एवढं फिरलं लिटरली की एकदा तरी वाघ दिसू दे. इच्छा आहे. आली 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 पार्ट 1. काय झालं संचू तुला? ब्रेड बटर आहे खाणार? बोल. नंतर 2 वाजताची सफारी आहे का जेवते डायरेक्ट? 1:30ची आहे अजून झोपेतच. स्विमिंगला आद्रकाला स्विमिंगला जायचंय म्हणून उठवायला आलंय की तो आद्रकाला सांगा किती. अगं रात्रीच तू चालली तू स्विमिंग पूलला. आपले रात्री रिमोट मागते झोपेत. कसं जमतं तुला झोपेत बडबडायला? काका किती घाबरले रे, किती वेळ उठली तू ओरडून ओरडून. जा ना बघ. तर पहिले ब्लॉक कर. इवा आली कशासाठी? तर स्विमिंगसाठी, पण खायला नाही आली. ब्रेकफास्ट स्विमिंगसाठी हे घेऊन आली आहे. वा समू वा. ही जाते स्विमिंगला, पण समू टॅन होणार, खूप चांगली टॅन होणार, ऊन आहे. आणि हा जात आहे आणि हा आराध्य हे घे ब्लॉक. ए बाबा बघ त्याचं. असं राहिलं तरी डुबू काढत होतो आणि असं करून असं केलं तरी डुबू काढत. माझं तर बसला डुबू. शोधा शोधा शोधा. या तू नको शोधू, थांब शोधू त्यांनाच. तू चल उलटा कर. तो बघ दिसला का? चला स्विमिंग पूल झालेले. अरे मी एडिटिंग करत होती. गाईस, तर काल आम्ही गेलेलो सफारीला, तर आम्हाला टायगर नाही दिसला, पण आत्ता दिसू पण शकतं. आणि आता आम्ही सफारीला चाललोय आणि गाड्या अजून आल्या नाही आहे. सगळे तयार होत आहेत. एक हा रूम आहे आणि एक हा रूम आहे, एक तो रूम आहे आणि एक तो रूम आहे, म्हणजे 4 रूम आहेत. आणि संचूचा OTT हा आउटफिट आणि हा माझा आउटफिट दिसला असेल की नाही माहीत नाही. आणि हा दीदीचा आणि हा काकूंचा आउटफिट आहे. आणि मी इकडे शूज घातले, काकूंनी पण शूज घातले, दीदीने क्रॉक्स घातले. आणि हा दीदीचा आउटफिट आहे. आणि काकांचा आउटफिट आहे, दिसत नसेल गाईस. तर आता जीप तर नाही आली आहे, पण आता येतच असेल. गाडी आली नाही आली आहे. मी बघून आलो गाईस. आणि इकडे सायकल पार्क आहे, हे बघा गाईस, सायकल मी काल पार्क केलेली. आणि हे तर गाड्या दिसत तर नाही आहे गाड्या. तर बघूया, जीप तर नाही दिसत आहे. जीप आली आहे कुठे? जीप 16116 कुठे आहे जीप? 616 हे बघ इकडे. 616 या गाडीने 6016 पण जीप येणार जीप इकडे गेटवर. आता या गाडीने जायचं. अच्छा गाईस, तर आता ही गाडी आहे, तर या गाडीने जायचं. जीप तिकडे गेल्यावर आहे, पण काल तर आम्हाला जीप घ्यायला आलेली, माहीत नाही, बघायला लागले. काका, अरे मी तिकडे जात होतो, इकडे जायचंय. काका जीप नाही आली आहे, ही गाडी आहे, ही वाली अशी गाडी. हा तिकडून आहे. दीदी जीप नाही आली, ही वाली गाडी आहे. हे घे. नाही काय चालू तरी आहे का? हा चालू आहे. या गाडीतून तिथे जायचं. तर काल तर वाघ नाही दिसलाय कुठे. काल तर वाघ नाही दिसला, पण आता होपफुली आज दिसू दे, कारण एवढं फिरलं लिटरली की एकदा तरी वाघ दिसू दे. इच्छा आहे बस. आता आम्ही गेल्यावर तुम्हाला भेटू. आराध्यने तर मस्त ज्ञान देऊन अख्खा ब्लॉग 3 मिनिटाचा बनवलाय. तुला काय म्हणायचं आहे? आज दिसू दे की नाही वाघ?
तसं तर सकाळी हे लोक स्विमिंगला जाऊन आले, उन्हात आणि टॅन होऊन आलेले चांगलेच. तुला काय वाटतं आज वाघ दिसेल की नाही? माहित नाही मला, वाघावर आहे. आम्ही पोहोचलेलो आहोत नावेगाव या गेटवर. हा बफर झोनचा गेट आहे. हे या गाडीतून आले आणि ही आमची गाडी होती. आणि मी तुम्हाला दाखवते इकडे त्यांची प्राइसिंग. म्हणजे अगदीच तुम्ही जर यायचा प्लॅन करत असाल तर स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी. आणि माहीत नाही कुठली जिप्सी आहे, कदाचित ही असू शकते. आणि हे नावेगाव सफारी गेट. तर आता आम्ही जिप्सीत बसतोय. समूह तुला काय वाटतं आज दिसेल वाघ? कशी एक्साइटमेंट आहे त्यांची. पुढचा व्लॉग क्लिअर समजण्यासाठी मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की 2 जिप्सी आहेत. एक जिप्सीमध्ये काका, आराध्य, समूह, संचू आदी बसलेले आणि दुसऱ्या जिप्सीमध्ये मी, पप्पा, काकू, मम्मी आम्ही बसलेलो. नमस्कार मंडळी, चला तर सुरुवात करूया आपल्या ताडोबा व्लॉगला. ताडोबामध्ये 2 झोन आहेत, एक बफर झोन आणि एक कोर झोन. डे 1ला आम्ही गेलेलो कोर झोनमध्ये. तेव्हा आम्हाला एकही वाघ दिसला नाही, म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी आलो बफर झोनला. बघूया ह्यावेळी तरी वाघ दिसतं की नाही. एवढ्या गरमीत युजली वाघ दिसण्याचे चान्सेस दुपारी तरी वॉटर बॉडी जवळ असतात, म्हणजे पाण्याजवळ असतात. सफारी सुरू झाल्याच एक 15 ते 10 मिनिटातच आम्हाला दुसऱ्या जीपनी येऊन सांगितलं की पाण्याजवळ वाघ आहे. आणि आम्ही फायनली झोपलेला वाघ का होईना पण बघितला. आणि एवढे सगळे एक्सायटेड होतो. पण एक गंमत घडायचीच होती. दोन्हीही जिप्सी सोबत निघाले होते आणि आम्ही वाघासाठी खूप वाट बघितली, पण तो काही उठेच ना. अर्ध्या रस्त्यातच आधीला आठवलं की त्याचा वॉलेट त्याच्याकडे नाहीये, म्हणजेच त्याची बॅग दुसऱ्या गाडीत होती ज्याकडेतून आम्ही आलो. म्हणून दोन्ही गाड्या वेगवेगळ्या डायरेक्शन्सला गेल्या. ही गाडी परत मागे गेटवर गेली कारण त्याची बॅग घ्यायची होती. गाडी परत येताना ह्यांना दिसला अस्वल. मला तरी दिसला नाही, पण ह्यांना एवढं सुंदर सायटिंग झाली अस्वलची. एकूण आम्हाला 3 वाघ दिसले. पहिला वाघ जो तुम्ही बघितलेला त्याचं नाव होतं अझारे. अजून एक दुसरी वाघिणी होती, तिचं नाव होतं नयनतारा. तिला बघायला गेलो पण तिचं शूट नाही करता आलं कारण ती खूप आत होती, फक्त तिची स्किन दिसत होती. पण तुम्हाला माहिती आहे बफर झोन कुठल्या वाघाच्या नावाने फेमस आहे? छोटा मटका. छोटा मटका बघण्याची माझी भरपूर इच्छा होती. या वाघाबद्दल भरपूर ऐकलेलं. हा छोटा मटका मटकासूर आणि छोटी ताराचा मुलगा आहे. पहिले दोन्हीही वाघ उठायचं नाव नव्हते घेत आणि आम्हाला प्रॉपर सायटिंग दोघांची झालीच नाही. आता फक्त एकच ऑप्शन उरलेलं, ते म्हणजे छोट्या मटक्याच्या एरियात जाऊन छोटा मटक्याला शोधणं. पण गंमत अशी की आमच्याकडे वेळ खूप कमी होता आणि सफारी संपायला फक्त 1 ते 2 तासच उरलेले. आमच्या गाईडनी सजेस्ट केलं की आपण छोटा मटक्याच्या एरियात जाऊया आणि बघूया की तो आपल्याला दिसतो की नाही. छोटा मटकाचे सध्या 3 टायगरेस आहेत. ते म्हणजे बबली, त्याचे 3 कप्स आहेत, झारणी ज्याचे 2 कप्स आहेत आणि बानुस्किंडी ज्याचे 3 कप्स आहेत. ते म्हणतात ना, कधी कधी आपल्या आयुष्यात लक खूप मॅटर करतं. आज ते प्रत्यक्षात एक्सपिरियन्स सुद्धा केलं. अर्धा तास तिथे थांबून आम्हाला दर्शन झाले. छोटा मटकाची एंट्री. आम्ही टायगरला रोअर करताना ऐकलं. त्याची चाल, तो बसला आमच्या समोर येऊन, हेच खूप मोठं होतं. तो एवढा वेळ आत थांबलेला पण एक अर्ध्या तासासाठी का होईना तो लिटरली आला बाहेर आणि आम्ही त्याला बघू शकलो. छोटा मटकाला बघून आम्ही सगळे भरपूर खुश झालो आणि आम्ही निघालो घराकडे कारण आमचा सफारीचा वेळ संपलेला. पण जाता जाता सुद्धा खूप सुंदर असे प्राणी दिसले आणि हे जंगलच एवढं सुंदर होतं. जंगलात आपण कधी येत नाही पण नेचरच्या एवढ्या जवळ आलो आहे ना, खरंच खूप छान वाटतं. आणि असं वाटतं की हे झाडं आपण सगळे जपायला पाहिजे आणि आपलं नेचरसुद्धा. आणि हा आहे गोस्ट ट्री. ह्याचे रंग सीझननुसार बदलत राहतात. सकाळी 5:30 वाजता जिप्सी आलेली आहे. रानबोडी नावाचं गाव होतं.